मित्रांनो, झालं असं की आपला तात्या आता म्हातारा झालाय, तो पण करू राहिला आपल्याकडं 15 वर्षापासून खूपच कष्ट. तो दूर मारून मारून स्वतः पण काळा झाला आणि आम्हाला पण काळा केलंय, कारण की त्याचं इंजिन झालं होतं नष्ट. आता त्याला आम्ही मधून दुसरं इंजिन सापडून आणलंय. हे इंजिन टाकले होतो होईल आता दष्टपुष्ट. त्याचे हातपाय पण म्हातारा झाल्यामुळे थोडे कमीच हालू राहिले. हे इंजिन जर बसवलं तर तो चालू शकतो एकदम फास्ट. आता हे इंजिन आपण गाडीमधून काढून खाली ठेवणार आहे. तुम्हाला जर तात्या चालू होतो का नाही हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल एकदम लास्ट. त्याला आता हळूच जमिनीवर टेकून द्यावा लागणार आहे. जर चंबर फुटलं तर आपली इकडे खतम होऊ शकते गोष्ट. हे इंजिन जुनं जरी असलं तरी एकदम ओके चालू आहे, कारण की आपण तिडून करून आणली त्याची टेस्ट. त्या इंजनला आपल्या भावड्या भाऊन एकदम व्यवस्थितरित्या खाली ठेवून दिलं. आता तू कर म्हणे फिटर व्यवस्थित थोडीशी रेस्ट. हे इंजन आपल्या तात्याला बसवल्यानंतर तो जर नवतारणा झालाच तर तो होऊ शकतो काम करायला एकदम दुष्ट. जुना इंजिन काढून हे फिट करायचं म्हणल्यावर फिटर पण लागणार एकदम शिष्ट. दुसऱ्यानं वापरलेलं इंजन जर आपल्या मशीनला आणून फिट करीत असेल तर ते इंजन आहे बरं का पोरांना उष्ट. त्याला व्यवस्थितरित्या खाली उतरवल्यानंतर चारी बाजूनं सपोर्ट लावून दिले, कारण की ते जायला नको पडून. आपल्याकडे एकदम मनगाटा सारखी जाड साखळी आहे, मग ती घेतली आपल्या तात्यानं पटकन सोडून. ये इंजन अपने तात्या को चल सकता है क्या? हाँ चलेगा, थोड़ा टाकून देखेंगे ना. हाँ ना, चलता है उसको कि नहीं? उसको है ना ताकत कम पड़ रही है ना. हाँ ये चल सकता है कि इंजन? चलेगा. ततिया बूढ़ा हो गया लेकिन ये बूढ़ा नहीं है ना. हाँ ना, अपना तात्या बूढ़ा हो गया लेकिन इंजन डालने से नवतरना हो जाएगा वो. हाँ वो ज्यादा दूर मारता था ना. ये चल सकता है क्या? ये दौड़ेगा क्या नहीं दौड़ेगा? दौड़ेंगे दौड़ेंगे. अपना तात्या इधर लेके आओ, उसका इंजन काढून फेकेंगे और ये टाकेंगे का नाही. एकदम ओके. तो रेल्वेपेक्षा पण जास्त दूर मारित असल्यामुळं त्याला आणलं मग आम्ही खाणीतून वर काढून. हे इंजन कंपनी फिटिंग होतं, त्याचे नट बोल्ट पण खूपच पॅक होते. मग आपले फिटर पण थकून गेले ते नट ओढून. त्यांना म्हणलं आज कोणत्या पण परिस्थितीमध्ये आपल्या तात्याचं इंजिन काढून दुसरं टाकायचंय. मग ते पण पडले मोकार कामावर भिडून. उन्हाळा पण खूपच खतरनाक पडलाय, सूर्य पण जायले बरं का पोरांनो खूपच चिडून. त्याचा हायड्रोलिक पंप एकदम व्यवस्थित पॅक बांधून घेतला, कारण की तो जायला नको म्हणलं खाली पडून. ये लांकी बोल्ट पण खूपच टाईट होते, मग ते आपल्या फिटरायनं काढले हातोडीनं जोडून. फिटरायला म्हणलं जास्त काय तुम्ही ताकद लावू नका, नाहीतर टाकशाल म्हणलं नट बोल्ट मोडून. फिटर बोलले तुम्ही हे नट आम्हाला खोलू लागा म्हणे, पण आम्ही पण पाहत होतो त्यांच्याकडे दडून. आपल्या तात्याच्या डायरेक्ट किडण्या बाजूला काढून ठेवल्याय, त्याच्यामुळं तो पण राहिलाय खूपच रडून. त्यानं आपल्याकडं जवळजवळ 15 वर्ष कंटिन्यू काम करेले, त्यानं टाकेले त्याचे पैसे तवाच फेडून. त्याचं इंजन आता आपण खोलून बिरून खाली काढून ठेवलंय. चला आता देऊ त्याला मस्त पैकी नवीन इंजन चढवून. तो जरी दुसरं इंजन टाकून पण व्यवस्थित चालला नाही तर त्याला द्यावं लागल इडच गाडून. तुमने इंजन तो वर ठोन दिया, पण वर ठोने का व्हिडिओ नाही बनाया तुमने. काय पुढचं सांगा ना. पुढचं क्या है अभी यही है. अभी ये चल सकता है क्या? इंजिन एकदम ओके फिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं मग आपण काढलेलं ऑइल. तो आता नवतारणा झाल्यासारखं वाटू राहिला. थोड्या वेळामध्ये तो चालू होईल. पहिलं इंजिन पण खूपच डिझेल खात होतं, आता हे थोडस कमी पेईल. आता आपला तात्या एकदम व्यवस्थित चालू झालाय, दूर काय मारू नाही राहिला. तो आता एकदम व्यवस्थित राहील. कुठून ऑइल बिल लीक होतंय का काय, कुठं नट ढिल्ले का काय, आता हा फिटर मस्त पैकी गारका मारून पाहिल. शेल मारल्यानंतर आपला तात्या पण लागला मस्त पैकी हातपाय हलवायला. दूर तर एकदम 100% बंद झालाय. आता मजा येईल बरं का त्याला चालवायला. खडी मध्ये आता ग्रीट मिक्स करायचंय, यालाच नेऊ आता कालवायला. इंजन तर तुमने चेंज कर दिया, कुछ धूरबीर नाही मार रहा हो. चल सकता है ना अभी? चलेंगे चलेंगे दौड़ेंगे. आता त्याची ट्रायल घ्यायसाठी गेलाय तो तिकडे मस्त पैकी गाड्या भरायला. आता नको फक्त तो लवकर मारायला. अब बराबर चल रहा है का अपना तात्या? अब बराबर चल रहा. डीजल भी कम पी रहा है. हाँ डीजल भी अब कम पी रहा. अच्छा हो गया, काम किया अपन ने तो.